संघ गेली 34 वर्ष जे काम करत आहे, ह्या कामातून महाराष्ट्र आणि देशामध्ये एक नवा विचार निर्माण झालेला आहे। हा विचार नवा नाही, जसं डॉक्टर फडतरे महाराजांनी सांगितलं की ही भूमी बुद्धाची आहे, संतांची भूमी आहे, या भूमीमध्ये विषमतेचं पीक येऊ शकत नाही। हाच वारसा मराठा सेवा संघाने उचलला आणि एक प्रबोधनाची नवी दिशा कुणबी मराठा समाजालाच नव्हे तर समग्र बहुजन समाजाला दिली। म्हणून साहेबांप्रती आम्ही कृतज्ञ आहोत। जसं घोगरे साहेबांनी घोषणा केली की 4 जानेवारी 2025 रोजी लाखो लोकांच्या उपस्थितीमध्ये साहेबांचा अमृत महोत्सव खेडेकर साहेबांचा आपल्याला साजरा करायचा आहे, त्या दिशेने आतापासून आपल्याला तयारी करायची आहे। कारण आपण मेलेल्या माणसाबद्दल, नसलेल्या माणसाबद्दल कृतज्ञता व्यक्त करून उपयोग नाही। बहुजन समाज जर जिवंत माणसाची कदर करायला शिकला तर या देशातून गुलामी हद्दपार झाल्याशिवाय राहणार नाही। आम्ही छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, बाबासाहेब आम्ही बघितले नाहीत, परंतु ज्या पद्धतीचे विचार खेडेकर साहेबांनी आम्हाला दिले त्यांच्यामध्ये हे आम्हाला अंश दिसतात। म्हणून जिवंतपणी त्यांचा सन्मान आणि त्यांचा विचार घेऊन वाटचाल करणारी मुलं आणि मुलगी तयार करणं ही आपली प्रत्येकाची जबाबदारी आहे। सर झुकाओगे तो पत्थर देवता हो जाएगा, सर झुकावे तो पत्थर देवता हो जाएगा, इतना मत चाहो उसे वो बेवफा हो जाएगा। तुम्ही 500 सीट जरी त्यांना दिल्या, सगळं आपलं सर्वस्व, आपल्या मुलाबाळाची जबाबदारी, आपल्या पैशाची जबाबदारी, आपल्या धार्मिक सांस्कृतिक व्यवस्थेची जबाबदारी जर त्याच्यावर आपण कितीही टाकून कितीही प्रेम केलं तर तो 100% बेवफा होणार आहे, आपण लक्षात घेतलं पाहिजे। हम भी दरिया है, हमें अपना हुनर मालूम है, जिस तरफ भी चल पड़ेंगे रास्ता हो जाएगा। मैं ये नहीं कहता कि मेरा सर न मिलेगा, लेकिन मेरी आंखों में तुझे डर न मिलेगा। परों को काटने वालों को यह खबर दे दो, हमारे हौसले पिंजरों में मर नहीं सकते। हे मराठा सेवा संघाचे विचार आहे। आणि म्हणून मराठा सेवा संघ 1993 पासून इथे जिजाऊ पीठावरून विचार दिले जातात। खेडेकर साहेबांची खालच्या राजवाड्यापासून ते जिजाऊ सृष्टीवरची भाषणं आपण ऐकली। ही जिजाऊ सृष्टीची जी काही अनेक वर्षात जे विचार आहे विचारपीठावरून साहेबांनी आम्हाला दिले, हे जिजाऊ पीठ केवळ प्रेरणास्थळ नव्हे, केवळ पर्यटन स्थळ नव्हे, तर हे मार्ग आणि दिशा देणारं, ऊर्जा देणारं एक केंद्र आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। जिजाऊंचे विचार जर आत्मसात केले तर काय घडू शकतं, तर छत्रपती होता येते हे शिवाजी महाराजांनी जगाला आणि देशाला दाखवून दिलेलं आहे। आणि म्हणून आज आम्ही जिजाऊंचे विचार जर आत्मसात केले, काय सांगितलं जिजाऊंनी शिवबाला की शिवबा मनुस्मृती थोतांड आहे, चातुर्वर्ण्याला लाथ मारायला शिक, कर्मकांड आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण फेकून दिल्या पाहिजेत। जात व्यवस्था मान्य नाही, वैदिकांनी घातलेली बंधनं झुगारून फेक आणि समुद्रावर तुझी सत्ता तयार कर। वंशभेद, जातभेद, भाषाभेद नाकारून सर्व जातीपातीच्या लोकांना एकत्र कर। ही भूमिका, हा विचार जिजाऊने दिला आणि त्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य निर्माण झालं। मराठा सेवा संघ ही एक सामाजिक संस्था आहे। आपल्याला प्रत्येकाला अभिमान वाटला पाहिजे की 34 वर्षाचा मराठा सेवा संघाचा कालखंड आहे। या 34 वर्षाच्या कालखंडामध्ये सामाजिक संघटनेचं काय दायित्व आहे, आम्ही सांगत आलेलो आहोत। आपली जबाबदारी किती महत्वाची आहे। वैचारिक गोंधळ जो या देशामध्ये माजलेला आहे, त्या गोंधळाला दूर करून सत्य सांगणं ही सामाजिक संस्थेची जबाबदारी असते। आज आम्ही सांगतो, आज या देशातली न्याय व्यवस्था, धर्म व्यवस्था, प्रशासन, शासन व्यवस्था, अर्थव्यवस्था ही सर्व आज RSSच्या ताब्यामध्ये आहे, संघाच्या ताब्यामध्ये आहे, मनुस्मृती समर्थकांच्या ताब्यामध्ये आहे। आणि म्हणून ज्या पद्धतीचे व्यवहार या देशामध्ये होत आहेत, ज्या घटना घडत आहेत, जो उन्माद तयार केला गेलेला आहे, आमचे हक्क अधिकाराचे प्रश्न बाजूला पडलेले आहेत आणि भावनिक प्रश्न आमच्या नजरेसमोर आणले गेलेले आहेत। आम्हाला सांगितलं 370 हटवल्याशिवाय देशात क्रांती होणार नाही, राम मंदिर झाल्याशिवाय देशाला हिंदू राष्ट्र म्हणून मान्यता मिळणार नाही। आता समान नागरी कायदा करायचा तेवढा बाकी राहिलेला आहे। आमचा त्यांना सवाल आहे की 370 कलम हे काश्मीरमध्ये होतं, ते महाराष्ट्रात तर लागू नव्हतं। तुम्ही म्हणता 370 लागू होतं म्हणून तिथे उद्योग विकास झाला नाही, तिथे हिंसाचार वाढला, दहशतवाद वाढला। आम्ही प्रश्न विचारतो, मग महाराष्ट्रात 370 नव्हतं, अरे काश्मीरमध्ये सुद्धा शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या नाही, मग इथे शेतकरी आत्महत्या करतो, याला जबाबदार कोण आहे? तुम्ही आमची दिशाभूल करू नका। मग मनोज दादांनी सांगितलं की रामाला आमचा विरोध नाही। तुमच्या माहितीसाठी सांगतो, आज दुपारी 12-12:30 वाजता आपल्या जिजाऊ सृष्टीच्या बॉर्डरवर
काही लोक पेड्याचे पाकिट घेऊन उभे होते आणि जबरदस्तीने पेढा हातात देऊन जय श्रीराम म्हणायला लावत होते. आमचा रामाला विरोध नाही. दशरथ जातकामध्ये जे रामाचं चरित्र आलेलं आहे तो राम आम्हाला 100% मान्य आहे हे शिवधर्माने सांगितलेलं आहे. राम राम म्हटल्याबरोबर आमच्या अंतःकरणात प्रेम आणि भावना उफाळून येतात, आपुलकी निर्माण होते. आणि जय श्रीराम म्हटल्याबरोबर हिंसेचे शब्द का जागृत होतात हा प्रश्न आम्ही या देशातल्या ब्राह्मणी व्यवस्थेला विचारत आहोत. तुम्ही राम मंदिर उभं केलं, आमचा तुम्हाला सवाल आहे की रामाच्या नावावर जर तुम्ही दहशत तयार केली, तुम्ही आम्हाला सांगितलं की धर्मशास्त्रानुसार रामनवमीला रामाचा जन्म झाला, कोणत्या धर्माने तुम्हाला अधिकार दिले 22 जानेवारीला रामाला जन्माला घालण्याचे? आमचा उलट तुम्हाला सवाल आहे की आमच्या रामाची, आमच्या कृष्णाची, आमच्या महादेवाची, आमच्या विठोबाची, ज्योतिबाची, आमच्या भवानीची, आमच्या जाखाईची, जोखाईची, आमच्या चोखोबाची, बुद्ध महावीराची बदनामी तुम्ही ब्राह्मण करत आहात. आणि म्हणून या हिंदू धर्मापासून तुम्ही अलग व्हा. हिंदू धर्म, शिवधर्म, ब्राह्मण वगळला तर हा एकच आहे, हा संतांचा विचार आहे. आम्ही मराठा सेवा संघ म्हणजे देवाला ब्राह्मणाला शिवा देतो म्हणणाऱ्यांना आमचं आव्हान आहे की आमचे देव आणि आमचा धर्म तुम्ही भ्रष्ट केलेला आहे. तुम्ही समान नागरी कायदा आणणार आहात, तुमच्यात हिंमत आहे का? समान नागरी कायदा म्हणजे सर्व धर्माच्या लोकांना समान न्याय लागू राहील, कायदे लागू राहील असं तुम्ही म्हणता. आमचा पहिला प्रश्न असा आहे, तुम्ही ज्या ब्राह्मणी धर्माच्या नावावर हिंदू धर्माचं तुम्ही पीक खपवत आहात, हिंदू धर्माच्या नावावर ब्राह्मणी विषवल्ली आमच्या डोक्यात घालतात, आमचा तुम्हाला सवाल आहे, समान नागरी कायदा जर या देशात लागू झाला तर सगळे धर्म जसे या संविधानासमोर सारखे होणार आहेत असं तुम्ही म्हणता, मग सगळे धर्म सुद्धा सगळ्या माणसाकरता सारखे होणार आहेत का? पहिला प्रश्न हिंदू म्हणून आम्ही तुम्हाला विचारतो की बाकीच्यांचं जाऊ द्या, मराठ्यांचं जाऊ द्या, परंतु तुम्ही ब्राह्मण भगिनीला तुम्ही शंकराचार्य करून समानता आणणार आहात का? हा आमचा पहिला सवाल आहे. तुम्ही आम्हाला मूर्ख भावनिक बनवून आज आमचे प्रश्न तुम्ही विचार करा. या देशातली जमीन अदानीला विकलेली आहे ना आबा अंबानीला विकलेलं आहे. तुमचं बेड लाईफ सुद्धा सुरक्षित नाही. सगळ्या संस्था, सगळी निगराणी तुमच्या पर्सनल लाईफ पर्यंत आलेली आहे. आम्ही जगायचं कसं आमच्या डोक्यात उन्माद तयार केला गेलेला आहे. आज मराठा सेवा संघ मराठा समाजाचा ओबीसी मध्ये समावेश करा ही मागणी गेली 30-32 वर्ष करताय, 34 वर्ष करताय. खेडेकर साहेबांनी आंदोलनातून, खेडेकर साहेब तुमच्या माहिती करता सांगतो अनेकांना माहिती नाही, जे म्हणतात की आम्ही ओबीसीचे नेते आहोत. अरे हे नेते जन्माला येण्याच्या आधी खेडेकर साहेब ओबीसी आहेत, पंजाबराव देशमुख ओबीसी आहेत. ज्या दिवशी भारताचं संविधान लागू झालं 340 कलम संविधानात आलं त्या दिवशी आम्ही ओबीसी आहोत. काही लोक म्हणतात ओबीसी आणि मराठा वाद लागलेला आहे. आमचं ह्या ब्राह्मणी व्यवस्थेला आपल्या विचारपीठावरून विनंती आहे, या देशामध्ये ओबीसी विरुद्ध मराठा, दलित विरुद्ध चांभार, कुंभार विरुद्ध वडार, हिंदू विरुद्ध मुसलमान, ख्रिश्चन विरुद्ध फारसी असा कुठलाही संघर्ष या देशामध्ये नाही. महात्मा फुले म्हणाले ब्राह्मण विरुद्ध बहुजन हा संघर्ष समजून घेतला तर बाकीची समता आणायला अवघड जाणार नाही. आम्ही साहेबांनी आम्हाला एक प्रश्न विचारलेला होता की जेव्हा ओबीसी आणि मराठा संघर्षाची भूमिका सुरू झाली तर खेडेकर साहेबांनी आपल्या एका मुलाखतीमध्ये सांगितलं की संपत्ती करता जर भांडण झालं तर कोणाकोणामध्ये होतं? शेजारामध्ये होतं का भावामध्ये होतं? शेजारामध्ये होत नाही. संपत्तीचं भांडण सख्या भावामध्ये होतं. ओबीसीच्या समावेशाकरता काही ओबीसी समजल्या जाणाऱ्या आधी ओबीसीत गेलेल्या जाती आणि अज्ञानामुळे आणि दुर्व्यवस्थेमुळे ओबीसीच्या लाभापासून दूर राहिलेल्या जाती यांच्यात संघर्ष निर्माण झाला असेल तर हा भावाभावातला संघर्ष आहे. ज्या दिवशी आम्हाला समजेल की शिवराज शाहू फुले आंबेडकर बुद्ध महावीर हे आमचे मायबाप आहेत त्या दिवशी आमचा संघर्ष संपलेला असेल. तुम्ही आमच्यात थोडे घालण्याचे प्रयत्न करू नका. ओबीसी बांधवांना सुद्धा आमचं सांगणं आहे, त्यांनी सांगितलंय का विचारपीठावरून लक्ष्मण गायकवाड नावाचा एक कार्यकर्ता बापट कमिशनचा सदस्य होता, विलासराव देशमुखांनी त्यांना नेमलेलं होतं. ते साहेबांकडे आमच्याकडे नेहमी यायचे, चांगले मित्र होते ते. त्यांनी आता ओबीसीच्या मेळाव्यातून भाषण करताना सांगितलं तुम्हाला ओबीसी व्हायचंय का मराठ्यांनो? मग पहिलं डुक्कर खा, तुम्ही पहिलं गाढव खा, पहिलं भीक मागा, मग तुम्ही ओबीसी द्या. त्या लक्ष्मण गायकवाडला आम्हाला सांगायचं आहे की अरे बाबा अपरिहार्यता अन्न मिळालं नाही म्हणून तुम्ही डुक्कर आणि गाढवं खाल्ले असतील, उलट त्याच्यामध्ये प्रोटीन्स होते. पण आम्ही मराठे धर्माच्या जुलमाखाली
गाईचं मूत आणि शेण खाल्लंय पंचगव्य म्हणून, त्याच्यात प्रोटीनचा पत्ता नव्हता. हे आमच्यावरही अन्याय झालेले आहेत. म्हणून कोणी भीक मागावी, तुकाराम महाराज म्हणाले भिक्षापित्र अवलंबीने जळवजिने लाजीरवाणे. भीक मागायची नाही. रामदास म्हणाले मागितली पाहिजे भिक्षा आणि ब्राह्मणाची मुख्य दीक्षा. भीक मागणं ही शेतकऱ्याची परिस्थिती नाही, व्यवस्था नाही, हे तुकाराम महाराजांनी आम्हाला सांगितलंय. आणि म्हणून आमचं स्वप्न असं आहे या जिजाऊ विचारपीठावरून की या देशातल्या कोणत्याही बहुजनाला, कष्टकरी श्रमकरी माणसाला भीक मागण्याची कधीच वेळ येऊ नये, कारण या देशाचे आम्ही मालक आहोत. कुणीही पंचगव्य खाऊ नये, शेण खाऊ नये, गाईचं मूत्र खाऊ नये, कुणीही गाढव डुक्कर आणि न खाणारा अन्न खाऊ नये. आम्ही म्हणतो आपण सगळे ओबीसी, दलित, आदिवासी, एसटी, ट्राईब सर्व बहुजन एकत्र होऊया आणि काजू बदाम आपण खाऊन त्यांना शेण आणि गोमूत्र खाऊ द्या. त्याचा संस्कृत शब्द पंचगव्य आहे. आणि म्हणून ही आमची भूमिका आहे. म्हणून मराठा सेवा संघाने जी आम्हाला वैचारिक दिशा दिली, मराठा सेवा संघ ही सामाजिक संस्था आहे, विचारधारा आहे. आम्ही सत्यच सांगणार. तुम्ही 500 सीट आणा, 550 सीट आणा, सगळे देशातले आमदार निवडून आणा, न्याय व्यवस्था तुमच्या ताब्यात घ्या. तुम्ही काही जरी केलं, मोदी विष्णूचा 11वा 12वा अवतार जरी तुम्ही म्हटलं, तर सामाजिक संस्था म्हणून आम्ही सांगू ही गुलामी आहे, शोषण आहे. हे एक दिवशी उद्ध्वस्त होईल. फॅसिझमचा अंत अत्यंत घाणेरड्या पद्धतीने झालेला आहे आणि तो या देशात आम्ही करणार आहोत. फॅसिस्ट विरुद्ध समतावादी ही लढाई या देशात आहे आणि समतेचे पुरस्कर्ते म्हणून मराठा सेवा संघाचं नाव सुवर्ण अक्षराने जगामध्ये नोंदवलं जाईल, कारण आम्ही दंगली बंद केलेल्या आहेत. आणि म्हणून ही मराठा सेवा संघाने दिलेली भावंडानो विचारधारा आहे. आणि तत्वज्ञानातून क्रांती निर्माण होत असते आणि तत्वज्ञान नसेल तर गुलामी निर्माण होत होते. सत्ता आम्हाला पाहिजे, पण बुद्धाच्या कालखंडामध्ये मात्र चटक नावाचा महाकवी होऊन गेला. तो बुद्धाला म्हणाला, हे बुद्धा तू एवढा महान आहेस, मी तुझ्या महानतेला वंदन करू की तुझ्या अंतःकरणात असलेल्या मानवतावादी करुणेला मदत करू, वंदन करू. तेव्हा मात्र चटक असं म्हणतो, महान माणसं जगात अनेक झाली असतील, पण करुणा असलेला बुद्धा तू एकमेव आहेस, म्हणून मी तुझ्यातल्या करुणेला वंदन करतो. आणि म्हणून आम्ही म्हणतो की सत्तेमध्ये जर करुणा नसेल तर क्रोर जन्माला येते आणि रक्तपात घडतो. आणि सत्तेतून जर करुणा वजा झाली तर क्रोर जन्माला येतं आणि सत्तेमध्ये करुणा असेल तर शांती जन्माला येते. छत्रपती शिवाजी महाराजांचं रयतेचं राज्य निर्माण होतं. म्हणून या विचारपीठावरून शेवटचं आव्हान आहे भावंडांनो, की जेव्हा जाती जातीमध्ये वैमनस्य वाढतं, अंधश्रद्धा वाढतात, गुलामगिरी वाढते, अस्पृश्यता वाढते, धर्मांधता वाढते, विषमता वाढते, गरिबी वाढते, भाषावाद, प्रांतवाद वाढतो, त्या वेळेस पेशवाईचा जन्म होतो. आणि जेव्हा जातीपाती, धर्म, वंश, वेश विसरून भगवा शिवबाचा, तुकोबाचा, बुद्धाचा भगवा एकच आहे, ह्या जिजाऊच्या सुपुत्राच्या पाठी आपण उभं राहिलं पाहिजे असे जेव्हा लोक म्हणतात, तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचं रयतेचं राज्य उभं राहतं. म्हणून आम्हाला रयतेचं राज्य पाहिजे की पेशवाई पाहिजे, हा आमचा मूलभूत अशा प्रकारचा प्रश्न आहे. आपल्याला माहित असेल की पुराणामध्ये एक कथा होती की इंद्र नावाचा देवाचा राजा होता आणि ह्या इंद्राची जर सत्ता, इंद्राचं सिंहासन धोक्यात आलं तर इंद्राकडे अप्सरा ठेवलेल्या होत्या आणि त्याला असं वाटलं की कुणीतरी माणूस माझ्या सत्तास्थानाला आता हात लावतोय, धक्का लावतोय, माझं इंद्रपद काढून घ्यायची शक्यता निर्माण झालेली आहे. तेव्हा इंद्र काय करायचा, त्या अप्सरेला त्याच्याकडे पाठवायचा आणि त्याच्या चारित्र्य हनन करायला लावायचा, त्याचा मुखभंग करायला लावायचा आणि त्यामुळे त्याचं शौर्य आणि संपून जायचं आणि इंद्राचं इंद्रपद अबाधित राहायचं. आज काय वेगळं चालू आहे, आजच्या भाषेत तुम्हाला जर समजून घ्यायचं असेल तर आजचा इंद्र म्हणजे मोदी आहे आणि अप्सरा म्हणजे ईडी आहे. ही सगळ्याच्या मागे लावलेली आहे. आणि म्हणून मराठा सेवा संघाने नेहमी अत्यंत चांगली भूमिका घेतलेली आहे की आम्ही या ईडीला घाबरणार नाही, सीडीला घाबरणार नाही, बीडीला घाबरणार नाही, कशालाही घाबरणार नाही. आम्ही समतेचे पुरस्कर्ते आहोत. आम्ही विधायक अस्मिता या देशामध्ये जागृत केलेली आहे. आमचा या देशातल्या ब्राह्मणी वर्णवर्चस्ववादी व्यवस्थेला प्रश्न आहे की श्रमकरी कष्टकरी लोक जेव्हा स्वतःचे हक्क मागतात, हा मेहनत कश लोग जब हक मांगेंगे तो केवळ भारत की सत्ता नहीं मांगेंगे, हम मांगेंगे एक गांव की सत्ता नहीं, एक देश की सत्ता नहीं, पूरे विश्व की सत्ता हम मांगेंगे. श्रम लोगों की शक्ती आहे. हे आम्हाला छत्रपती शिवरायांनी शिकवलेलं आहे, शहाजी महाराजांनी आम्हाला शिकवलेलं आहे. म्हणून बंधूंनो आणि भावांनो,
या माध्यमातून खेडेकर साहेबांनी जो आम्हाला विचार दिला तो विचार आपल्याला जर पुढे घेऊन जायचा असेल तर ही भूमिका जी मराठा सेवा संघाच्या माध्यमातून गेली 30 वर्षे आम्ही मांडत आहोत ती भूमिका आपल्याला यापुढे मांडावी लागेल. सगळ्या 2014 पासून रशियामध्ये क्रांती कामगारांनी केली, चीनमध्ये शेतकरी आणि कामगार एकत्र आले त्यांनी क्रांती केली, भारतामध्ये शेतकरी आणि कामगार एकत्र करण्याचा प्रश्न शेतकरी कामगार पक्षाने केला, जेदे जवळकरांनी केला, शंकरराव मोऱ्यांनी केला. परंतु आम्ही म्हणतो शेतकरी आणि कामगारांच्या एकत्रीकरणाची सुद्धा क्रांती आपल्या देशात यशस्वी झाली नाही. पुढे जर क्रांती कोणती यशस्वी होईल तर शेतकरी कामगाराबरोबर 2014 नंतर एक नव कंगालांचा एक समूह आपल्या देशामध्ये तयार झालेला आहे आणि म्हणून शेतकरी कामगार आणि 2014 नंतर झालेले नव कंगाल हे जोपर्यंत एकत्र येत नाहीत तोपर्यंत मोदीचा फॅशिझम, मोहन भागवताचा फॅशिझम, रेशीम बागेचा फॅशिझम संपणार नाही. या देशातल्या सर्व बहुजन समाजामध्ये आपल्या सामाजिक आर्थिक प्रश्नासाठी आंतरविरोध असेल पण पहिल्यांदा ही विषमतावादी विषवल्ली संपवल्याशिवाय समतेचा भगवा ध्वज आपण पसरवू शकणार नाही. तो निर्धार या विचारपीठावर आपण करूया अशी भूमिका या ठिकाणी घेतो आणि थांबतो. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय.